काही काँग्रेसचे पुढारी बसले तिथे येऊन जे काय गोंधळ घातले, गटनेते चेतन नोरटे वगैरे असतील, प्रताप चव्हाण असतील, हे सर्वजण यांना पण देखील माहित आहे त्यांच्या टायमाला बीओटीचे किती प्रकल्प सक्सेस झाले। एक सांगतो की त्यांनी बोर्डामध्ये ठराव करत असताना त्यांनीच मान्यता दिलेली आहे। चेतन नोरटे असतील, गटनेते आणि बाकीचे काय पुढारी असतील, ह्या पुढाऱ्यांनीच त्या ठिकाणी बीओटीला मान्यता बोर्डामध्ये एकमताने दिलेली आहे। आणि बाहेर मात्र सोलापूर शहराच्या बाहेर लोकांना काही की दिशाभूल करायला, महानगरपालिकेची जागाचे मालिक महानगरपालिकाच राहणार आहे, उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार आहे। ह्यात विकायला लागले ह्याचा काही विषय येत नाही ना। त्यांनी जे आज बसले इथं आंदोलनाला, त्यांच्या काळामध्ये बरेचशा जागा विकल्या गेल्या। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। आम्ही कुठलीही जागा या ठिकाणी विकणार नाहीये, उलट सोलापूर शहरवासियांना एक चांगलं प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करत आहोत। आता सकाळी काँग्रेसची पुढारी बसले तिथे येऊन जे काय गोंधळ घातले, गटनेते चेतन नोरटे वगैरे असतील, प्रताप चव्हाण असतील, हे सर्वजण यांना पण देखील माहित आहे की बीओटी त्यांच्या टायमाला बीओटीचे किती प्रकल्प सक्सेस झाले। आज शासनाने जीआर काढून, ह्यांची कार्यपद्धती बघा शासनाची कशी आहे, शासनाने जीआर काढून मग ते बीओटीला आपण पुढे चाललो। आणि ह्यांच्या पद्धतीचं कसं होतं, तर महानगरपालिकेमध्ये ह्याच्या आधीचे बीओटी का बरं सक्सेस झाले नाहीत? बरेच बीओटी प्रकल्प स्वतः महानगरपालिका करत होती, म्हणून रेट ऑफ म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जो आपला होता तो कसा होता, ठरवण्याचा अधिकार महानगरपालिका करत होती। मग समोरच्या वेंडरला काय वाटत होतं, हे कदाचित पैसे जास्त जातात का काय, पण आता तसं न होता त्याचा जो मर्यादा आहे ते पण आपण लिमिटेशन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे। आज एक सांगतो की त्यांनी बोर्डामध्ये ठराव करत असताना त्यांनीच मान्यता दिलेली आहे। चेतन नोरटे असतील, गटनेते आणि बाकीचे काय पुढारी असतील, ह्या पुढाऱ्यांनीच त्या ठिकाणी बीओटीला मान्यता बोर्डामध्ये एकमताने दिलेली आहे। आणि बाहेर मात्र सोलापूर शहराच्या बाहेर लोकांना काही की दिशाभूल करायला। आणि हा प्रकल्प आपण काय करणार आहे, बीओटीवर 30 वर्षानंतर बिल्डिंग आपली राहणार आहे, सोलापूरचे महानगरपालिकेची जागाचे मालिक महानगरपालिकाच राहणार आहे, उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार आहे। ह्यात विकायला लागले ह्याचा काही विषय येत नाही ना। त्यांनी जे आज बसले इथं आंदोलनाला, त्यांच्या काळामध्ये बरेचशा जागा विकल्या गेल्या। ही जागा आपण उलट भाजप सरकार, भारतीय जनता पार्टी आली आणि आम्ही या ठिकाणी बसलो, एकही जागा आम्हाला या ठिकाणी काम करत असताना बरेचसे मोठे लोक या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने काम करतो हे वॉच ठेवून आहेत, आम्ही काय काम करतो हे वॉच ठेवून आहेत, म्हणून यात कुठलेही गैर होणार नाहीये। शासनाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या निर्देशनानुसारच हे काम होणार आहे आणि महानगरपालिकेची मालकी या प्रत्येक जागेवर अबाधित राहणार आहे आणि वेळोवेळी उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे। त्या बघा, एखादा आता 7 रस्त्याचा जो प्रोजेक्ट आहे, एखादा आता उदाहरण म्हणून सांगतो, 7 रस्त्याचा प्रोजेक्ट असेल, त्या ठिकाणी जवळपास मला वाटतं 77,000 स्क्वेअर फूट जागा आहे। त्यातून एखाद्या शासनाच्या माणसानी तिथं महानगरपालिकेचा एक डीपीआर तयार केला असेल की त्या डीपीआर तयार मधनं महानगरपालिकेला तो उत्पन्न किती दिलं पाहिजे, तर पहिल्या 3 फेज मध्ये महानगरपालिकेची परिवहनची बसेसची जागा परिवहनसाठी राखीव ठेवणार आहे आणि वरचं जे 4था, 5वा, 6वा मजला जो आहे तो त्या ठिकाणी कमर्शियल म्हणून त्या माणूस यूज करणार आहे 30 वर्षासाठी। आणि तो करत असताना आपल्याला 60 कोटी रुपये म्हणजे पहिल्या 2 वर्षात वन टाइम प्रीमियम म्हणून 60 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी देण्याची अपेक्षा आपण धरत आहोत। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे, सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98,529,966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर।